नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. मित्रांनो, 12,71,000 शेतकरी जे नियमित कर्जफेड करणारी शेतकरी हे शासन डाट्यानुसारचा आकडा आहे. आणि अशा शेतकऱ्यांसाठी एक निर्णायक लढाई अंतिम टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे मित्रांनो. कारण मित्रांनो, अजितजी नवले असो, रविकांत तुपकर असो, यांच्या माध्यमातून नियमित कर्जदारासाठी लढा उभारला गेलेला आहे. आणि 27 तारखेला या लढ्याचं रूपांतर मुंबईमध्ये दिसणार आहे मित्रांनो. कारण रविकांत तुपकर यांच्या माध्यमातून लाईव्ह येऊन त्यांनी प्रेस घेतलेली आहे. त्यांनी प्रेसमध्ये स्पष्ट केलं आहे की 26 तारखेला आपल्याला निघायचं आहे मुंबईला, 27 तारखेला सकाळी पोचायचं आहे. आणि जे नेते आहेत त्या नेत्यांच्या गाड्या जप्त करायच्या आहेत, त्यांच्या घरासमोर जायचं आहे, विधानमंडळाच्या समोर जायचं आहे व शासनाच्या जे आमदार खासदार जे काही लोक आहेत प्रशासकीय विभागाचे त्यांच्या आपल्याला वाहनं जप्त करायची आहेत. तर का जप्त करायची आहेत? तर राज्यातील जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना, जो नियमित कर्जफेड करणारा शेतकरी आहे, अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहनची मागणीसाठी. दुसरी गोष्ट, पीक विमा आणि संपूर्ण कर्जमाफी कुठलीही नियम आणि निकष न लावता हे राज्य शासनाने निर्णय घेण्यासाठी माननीय रविकांत तुपकर यांनी आता तयारी केलेली आहे. संपूर्ण तयारी त्यांची झालेली आहे. त्यामुळं उद्याचं आंदोलन कसं होणार हे सर्वांना औत्सुक्याचं असणार आहे मित्रांनो. कारण यामध्ये 12,71,000 शेतकऱ्यांसाठी न्याय मिळतो का हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सध्याची परिस्थिती जर पाहिली गेली, शेतकरी संघटनेच्या नेत्याकडून आंदोलनं केली जात आहेत, आंदोलनं उभारली जात आहेत, परंतु आंदोलनातून तसा ठोस निर्णय अजून तरी एकदाही आलेला नाही. प्रत्येक वेळी राज्य सरकारच्या माध्यमातून जे आंदोलनं झालेले आहेत त्या आंदोलनकर्त्याला येऊन फक्त धीर देण्याचा कार्यक्रम सध्या राज्य सरकारचा चालला आहे की निश्चित आम्ही याच्यामध्ये मार्ग काढू, निश्चित आपण चर्चा करू व शेतकऱ्यांना न्याय देऊ, असंच बोललं जात आहे. परंतु ठोस भूमिका अजून राज्य शासनाकडून कुठलीही घेण्यात आलेली नाही. मग राज्य सरकारकडून अशा गोष्टीचा कुठल्याही पद्धतीचा रिप्लाय येत नसल्यामुळं अजित नवले यांच्या माध्यमातून 30 ऑगस्टची तारीख देण्यात आली आंदोलनाची. 30 ऑगस्टच्या नंतर आम्ही त्याच्यावर आंदोलन सुरू करू असल्याचेच त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारला 30 तारखेपर्यंत निर्णय घेण्यासाठी त्यांनी वेळ दिलेला आहे. माननीय रविकांत तुपकर यांनी 20 ते 21 तारखेला जाहीर करून टाकले की 25 ते 26 तारखेपर्यंत राज्य सरकारनं नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये जाहीर करावेत. ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही त्या पीक विमा द्यावा. त्याचबरोबर पीक विम्याचे जे ट्रिगर हटवलेले आहेत ते ट्रिगर द्यावेत व कर्जमाफीमध्ये एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी 26 ते 27 तारखेपर्यंत राज्य सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता. आता तारीख संपून गेली आहे आणि आता त्यांनी आंदोलनाची तयारी केली आहे. आता मित्रांनो, आता सर्वांनाच या व्हिडिओ बघताना वाटत असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये हे फक्त आंदोलन करतात, राज्य सरकार कुठलाच निर्णय घेत नाही, राज्य सरकार ठोस भूमिका घेत नाही, फक्त यांचे आंदोलन होत आहेत, नाटकं होत आहेत, कर्जमाफी पुढे ढकलण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे काही जर शेतकरी कमेंट करतात. मित्रांनो, राज्य सरकारला जर झुकवू जाणं फक्त आंदोलनं झुकवू शकतात. मित्रांनो, सध्याची जर परिस्थिती पाहिली, सध्या आंदोलनानं मोठी क्रांती झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज कर्जमाफीची परिस्थिती असो, कर्जमाफी 2019 मधील शेतकऱ्यांना न्याय असो, या सर्व गोष्टी ह्या आंदोलनातून घडलेल्या आहेत. आता एकच मुद्दा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा मुद्दा. हा राज्य सरकार डोक्यात घ्यायला तयार नाही. आता 2-3 वेळेस ही प्रत्येक आंदोलनामध्ये सांगण्यात आलं, परंतु राज्य सरकारकडून तशी ठोस भूमिका घेण्यात आली नाही. फक्त राज्य सरकार आम्ही निश्चित त्यातून मार्ग काढू इतकंच बोलते. परंतु आता जे 27 तारखेचं आंदोलन होणार आहे ते निर्णायक होणार आहे मित्रांनो. आता आरपारची लढाई असल्याचे रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केले. कारण आता काहीतरी घेऊन आल्याशिवाय किंवा कुठला तरी निर्णय झाल्याशिवाय रविकांत तुपकर शांत बसतील असं सध्या तरी वाटत नाही. त्यामुळं 27च्या आंदोलनाकडे सर्वांचंच लक्ष आहे. आणि ह्याच्यामध्ये 12,71,000 शेतकऱ्यांना त्यांनी आव्हान केले
की तुमच्या गावातून तुम्ही वाहन कुठलेही ठरवा, पिकअप ठरवा, काय ठरवा, 500-500 600-600 रुपये पट्टी करा, गाडीमध्ये तेल टाका, परंतु तिथे आंदोलनामध्ये हजर राहा, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग आता किती शेतकरी यासाठी निघतील, किती शेतकऱ्यांचा पाठिंबा यांना मिळेल, तिथली भूमिका त्यांची का असेल, त्यांच्या आंदोलनाला मोठं यश येईल का, राज्य सरकार सिरियसली आंदोलन घेईल का, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 लाख जी प्रोत्साहनची रक्कम त्यांच्याकडून मागण्यात आलेली आहे, ती प्रोत्साहनची रक्कम राज्य सरकार द्यायला तयार होईल का, या सर्व गोष्टीचा निकाल आता या आंदोलनावर येऊन थांबला मित्रांनो. कारण आता भरपूर आंदोलनं झाली, आता ह्याच्यानंतर हे शब्द ऐकतील, रविकांत तुपकर हे आता शब्द ऐकून घेतील किंवा आश्वासन ऐकून घेतील ह्या मनस्थिती दिसत नाही आहे. कारण रविकांत तुपकर आता इतके जाजावलेले आहेत, त्यांनी आता काही का होईना निर्णय झाल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत. कारण 2-3 आंदोलन त्यांनी केलेले आहेत, उपोषण केलं, आंदोलनं केलं, प्रत्येक वेळेस शब्द देण्यात आला परंतु कृती घडलेली नाही. त्यामुळे आता निश्चित एक आशा आहे की याच्यामध्ये, या आंदोलनामध्ये कृती घडू शकते. राज्य सरकारकडून यामध्ये कुठला का होईना निर्णय घेतला जाऊ शकतो, कुठला का होईना नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, त्याचबरोबर पीक विम्याच्या स्ट्रिगरबाबत दिलासा मिळू शकतो. हे आता आंदोलनावर डिपेंड आहे. ते डिपेंड कसं होऊ शकतं शेतकरी मित्रांनो, तर त्या आंदोलनाला जे पाठिंबा शेतकऱ्यांचा मिळणार आहे त्यावर सर्व गोष्टी डिपेंड आहेत. त्यामुळं जे आव्हान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे की तुम्ही सर्व शेतकरी हजर राहा, सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातून निघा, जे आश्वासन आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. 12,71,000 नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग या आंदोलनात जर राहिला तर निश्चित या आंदोलनाची पकड मजबूत होऊ शकते, आंदोलन मोठं होऊ शकतं आणि या आंदोलनाचा परिणाम राज्य सरकारवर पडू शकतो व राज्य सरकार निश्चित एक सकारात्मक निर्णय याबाबत घेतला जाऊ शकतो. मित्रांनो, कुठलं जरी आंदोलन होत असलं, होणार असलं, त्याला शेतकऱ्यांचं सहकार्य सध्या खूप जणांचं मिळत नाही. परंतु रविकांत तुपकरसारखे असो, अजितजी नवले असो, यांची जी आंदोलनं आहेत ते आंदोलनं शेतकरी हितासाठीचे निर्णय आहेत. खासदार आमदारांना जनता निवडून देते, परंतु कशासाठी निवडून देते की आपल्याला भविष्यात काही का होईना यांच्यामुळे फायदा होईल, योजना मिळतील, शेतकऱ्यांना एक आधार मिळेल. परंतु आपण ज्यांना निवडून दिलो हक्कानं, ते माणसं कोणी आंदोलनाला येत नाहीत किंवा आपल्याबाबत मोठं निर्णय कोण घेत नाही, शेतकऱ्या बाजूने कोण बोलत नाही. आज ते आमदार झाले, खासदार झाले, पदावर आहेत, परंतु शेतकऱ्याबाबत त्यांनी कुठलाही शब्द अजून काढलेला नाही. फक्त शेतकरी संघटना जिवंत आहे म्हणून या शेतकऱ्यांना एक आधार आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण त्यांच्या जीवावर तर कमीत कमी आज शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळत असताना दिसत आहे. विरोधी पक्षाची भूमिका आहे तशीच आहे. कुठल्याही विरोधी पक्षानं शेतकऱ्यांसाठी नियमित कर्जदारांना अनुदान द्या, सरसकट कर्जमाफी करा, फक्त बोलतात, परंतु प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला येऊन आंदोलन कोण्या विरोधी पक्षाने केलेलं अजून तर दिसत नाही. करतात एखादा दुसरा, परंतु तो शब्द शेवटपर्यंत नेत नाहीत. परंतु अजितजी नवले आणि रविकांत तुपकर ही माणसं अशी दिसत आहेत सध्याच्या पिरियडमध्ये, फक्त तो धरलेला शब्द राज्य सरकार कधी पूर्ण करणार हे कायम सरकारच्या पाठीमागं लावून त्या गोष्टीचा पाठपुरावा करून ती करून घेतल्याशिवाय थांबत नसल्याचे चित्र स्पष्ट आहे. गेल्या 3-4 महिन्यापासूनचे हे यांचे आंदोलनं पाहता प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा शब्द आहे की नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख प्रोत्साहन द्या. यामध्ये हा एकच शब्द सुटला आणि बाकीचे सगळे आश्वासनं मान्य करण्यात आली. परंतु हा एका शब्दासाठी आता रविकांत तुपकर मैदानात येत आहेत. रविकांत तुपकर मुंबईला जात आहेत. रविकांत तुपकर विधानमंडळापुढे मुंबईला जाऊन मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत. उद्याच्या 27 तारखेपासून सुरू होणार आहे आंदोलन मित्रांनो. यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे, त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त गर्दी या आंदोलनाला होणं गरजेचं आहे, तरच राज्य सरकारवर मोठा परिणाम होऊ शकतो व राज्य सरकार नियमित कर्जदार शेतकऱ्यांच्या अनुदानामध्ये भरघोस वाढ करू शकतं. याबाबत कुठली जरी अपडेट आली आहे तर लागलीच व्हिडिओ येईल. या अपडेटवर आपलं कायम लक्ष राहील. उद्या नियोजन त्यांचं कसं आहे, आंदोलन कुठंपर्यंत आले, सुरळीत आहे का, सुरू झाले का, आंदोलनातून कुठले निर्णय मान्य झाले, या सर्व गोष्टी येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.